निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरलीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं ठाम आश्वासन दिलं होतं। मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात धडक देण्यासाठी निघालेत, परंतु त्यांच्या आधीच पोलिसांनी त्यांना थांबवले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 3 तरुण शेतकऱ्यांनी मागील महिन्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। त्यांच्या गावातील शेतकऱ्यांनी आता तीव्र संताप व्यक्त करत मृत शेतकऱ्यांच्या शिवारातील माती गोळा केली आणि नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेण्याचा निर्धार केलाय। माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मूर्तिजापूर येथील प्रचारसभेत शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून आश्वासन दिलं होतं। मोठ्या प्रमाणात बहुमत मिळूनही अद्यापर्यंत कर्जमाफी केली नाही। मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या आहेत। त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर येथे त्या शिवारातील माती घेऊन त्यांना स्मरण करून देण्यासाठी जात असताना मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला डिटेन करण्यात आलेला आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। सरकार पोलीस प्रशासनाला समोर करून आंदोलन दाळवण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ही माती भेट देणार होतो आणि कर्जमुक्ती करा म्हणून आश्वासन करत होतो, परंतु आम्हाला जे इथे अटक करण्यात आलेली आहे याचा तीव्र निषेध करतो। सरकार जर याच पद्धतीत वागत असेल तर आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल। आमच्या संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील। मात्र त्यांच्या या आंदोलनात अडथळा निर्माण करत मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यातच ताब्यात घेतलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, कशी होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही। कापसाला 10,000 भाव मिळाला पाहिजे, कापसाला 10,000 भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला 6,000 भाव मिळाला पाहिजे। शेतकरी क्रांतिकारी संघटनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा सरकारची भूमिका आणि आश्वासनांची सत्यता तपासली जात आहे। सातबारा कोरा होणार का, की हे आश्वासनही कागदापुरतच राहणार? शेतकऱ्यांच्या या आंदोलनात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।